शिवसेना उभाटा गट वाई तालुका प्रमुख व शिवसैनिक यांकडून सुरूर पोलादपूर रस्त्याच्या रुंदीकरण कामामुळे येणाऱ्या अडचणी व प्रवाशांचे गैरसोयीमुळे होणारे हाल याबाबत माननीय प्रोजेक्ट मॅनेजर श्री समीर राहते यांना निवेदन सादर। नमस्कार, मी श्री संजीव मामुनी, युवा प्रारंभ न्यूज महाराष्ट्र, वाई तालुका प्रतिनिधी। वाई तालुक्यातील सुरूर पोलादपूर या महामार्गासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे। या रुंदीकरणाच्या कामामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचा गलथान व मनमानी कारभार सुरू असून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ मुंबई यांचे मार्फत सदर रस्त्याचे काम सुरू आहे। एका बाजूस केंजळ ते सुरूर 3 ते 4 फूट खणलेला रस्ता, तर दुसऱ्या बाजूस तासनतास खोळंबणारी वाहने, कंत्राटदारांची वाहने, पर्यायी मार्ग असताना दिशादर्शक फलक न लावणे यामुळे वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील पर्यटकांची न घारका न घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तशातच इयत्ता 12वीच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। परिणामी सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली असून येथून पुढचे सर्वच महिने यात्रा, भाविक, विद्यार्थी, पर्यटक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। यासाठी शिवसेना उभाटा गट वाई तालुका यांनी कंबर कसली असून सर्व गैरसोयीचा निपटारा करण्याचे निवेदन वाई उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग माननीय गोंजारी साहेब यांच्या समक्ष प्रोजेक्ट मॅनेजर समीर राहते यांना दिले आहे। धन्यवाद। सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाई सुरूर आणि वाई पोलादपूर या रस्त्याचं काम MSRDCच्या मार्फत चालू असून सुरूर येथून वाईकडे येताना अथवा वाईकडून सुरूरकडे जाताना जे जाणारे लोक आहेत, वाहनं आहेत, त्यांना या काम करण्याच्या रस्त्याच्या कामामध्ये भरपूर अनंत अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामध्ये तासनतास कमीत कमी 2-3 तास एकाच जागेवर थांबावं लागत होतं। यासाठी आम्ही वाई उपअभियंता सार्वजनिक बांधकाम श्री गोंजारी साहेब यांच्याकडे येऊन तक्रार दिल्यानंतर त्यांनी संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर यांना समीर राहते यांना या ठिकाणी या कार्यालयात बोलवून घेतलं। आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसैनिक यांनी त्यांना निवेदन दिलं की सदरहून रस्ता होत असताना लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये। वाहनांची सोय रस्त्याला हायवेला जाण्यासाठी पाचवड, ओझरडे मार्गे, जोशीवीर मार्गे असे पर्यायी मार्ग आहेत। आपण त्या ठिकाणी फ्लेक्स लावून, कला गार्डन आणि वॉटर फाटा या ठिकाणी बोर्ड लावून, लोकांना दिशादर्शक बोर्ड लावून वाहनांना जाण्यासाठी, हायवेला पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ते त्या ठिकाणी मार्गक्रम दाखवावा। त्या पद्धतीने आलेले समीर राहते आणि त्यांचे असणारे दुसरे अधिकारी डहाळे यांनी आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना त्यांनी लेखी स्वरूपात सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारे लोकांना अडचण होणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणचं रस्त्याचं काम करू। डंपर आमच्या रस्त्यावर न उभे राहता वाहतुकीसाठी रस्ता खुला राहील आणि त्याचबरोबर पर्यायी मार्गाचा लोकांनी वापर करावा असे कला गार्डन आणि शहाबाग फाट्या या ठिकाणी, वॉटर फाटा या ठिकाणी बोर्ड लावू। त्याचबरोबर पाचगणी घाटामध्ये त्यांचं रेलिंगचं काम चाललेलं आहे। त्या रेलिंगच्या कामावर सुद्धा कॉन्ट्रॅक्टर पाणी मारत नाहीये। ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आम्ही शिवसैनिकांनी आणून दिल्यावर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी असणारं रेलिंगचं जे काम चाललंय त्या ठिकाणी मोठा पाण्याचा टँकर आणून रोज त्या ठिकाणी या उन्हाळ्याच्या दिवसात त्या रेलिंग कॉन्क्रीटवर, सिमेंटच्या ह्याच्यावर पाणी मारलं जाईल अशा प्रकारे आता या ठिकाणी चर्चा झाली। त्याचबरोबर आमचे शिवसैनिक नितीन पानसे आणि संतोष पोपळे यांनी विषय मांडला की त्या ठिकाणी जे वृक्ष ब्रिटिश काळात जी लागलेले वृक्ष आहेत त्याचे ते तुमच्याकडनं तुटणार आहेत रस्ता रुंदीकरण करताना। तर त्यांनी शब्द दिलाय की त्या ठिकाणी आम्ही त्याचं दुसऱ्या ठिकाणी त्याचं पुनर्जन्म करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर त्या रस्त्याला अनंत झाडं म्हणजे जास्तीत जास्त झाडं 5 पटीने झाडं लावण्याची आमची भूमिका राहील आणि यासाठी आम्ही सर्व वाई तालुक्यातील शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहोत की जेणेकरून जी झाडं, त्याचबरोबर कॉन्क्रीट रस्ता, त्याचबरोबर होणारं रेलिंगचं कॉन्क्रीटचं काम याची योग्य प्रकारे कामकाज चाललं आहे का
आणि अशा प्रकारे त्यांनी शब्द दिल्यानंतर जर त्यांच्याकडून कुठली कामाची कुचराई झाली तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे शिवसैनिक कुठल्याही प्रकारे चुकीच्या कामाला आम्ही साथ न देता ते काम बंद पाडू. परंतु त्यांनी आम्हाला अशा खात्री दिलेली आहे की त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे रस्त्याचं काम होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.